काश्मीरमध्ये गेल्या 6 वर्षातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला असून यावेळी एक पाऊल पुढे जात प्रथमच पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले आहे. पहलगाममधील छोटे स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागातील मंगळवारी अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले. या हल्ल्यात किमान 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये डोंबिवलीचे 3 तर पनवेलमधील एकाचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने श्रीनगरमध्ये दाखल झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशभरातील नेत्यांनी निशस्त्र पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. अनुच्छेद 370 हटवण्यात आल्यानंतर काश्मीरमधील दहशतवाद कमी झाल्याचा दावा केंद्र सरकारकडून वारंवार करण्यात येतो. पृथ्वीवरील स्वर्ग अशी ओळख असलेल्या राज्यात यंदा प्रथमच देशी विदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचेही सांगण्यात येत आहे. असे असताना मंगळवारी पहलगाम शहरापासून 6 किलोमीटरवरील बैसरन या गवताळ प्रदेशावर अतिरेक्यांनी हा नियोजित हल्ला केला. मंगळवारी दुपारी 3च्या सुमारास अनेक पर्यटक निसर्गाचा आनंद लुटत असताना किमान 5 अतिरेक्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. पर्यटकांना टिपून लक्ष्य करण्यात आल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे प्रचंड गोंधळ उडाला. मात्र मोकळे मैदान असल्यामुळे पर्यटकांना आडोसा घेण्याचीही सवड मिळाली नाही. गोळीबार करून अतिरेकी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच लष्कर, सीआरपीएफ आणि पोलीस दाखल झाले. अतिरेक्यांच्या शोधासाठी सुरक्षा यंत्रणांची पथके 4ही दिशांना रवाना करण्यात आली आहेत. बंदी घातलेल्या पाकिस्तान-स्थित लष्कर-ए-तोयबाची हस्तक असलेल्या द रेसिस्टन्स फ्रंट या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.